रात्रीचं गुपित. एक सत्यघटना. कोल्हापूरच्या पंचगंगा काठी असलेल्या एका छोट्या वसाहतीत मिनल आणि तिचा नवरा किरण राहत होते. किरण बँकेत नोकरीला होता. वेळेवर ऑफिस, वेळेवर परत. फार बोलणं नाही, फार वाद नाही. घरात मिनल, किरण आणि त्यांचा 10 वर्षांचा मुलगा विवेक. बाहेरून पाहिलं तर सगळं परिपूर्ण दिसायचं, पण आतमध्ये मात्र एक थंड शांतता होती. किरणचं वागणं गेल्या काही महिन्यांपासून बदललं होतं. तो जरा जास्तच फोनवर असायचा, उशिरा घरी यायचा. मिनलने काही विचारलं की ऑफिसमध्ये काम आहे, एवढं म्हणून दुर्लक्ष. सुरुवातीला मिनलने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण नंतर तिला जाणवू लागलं काहीतरी बरोबर नाही. एका रात्री ती उठली आणि पाहिलं किरण बाल्कनीत उभा राहून फोनवर हसत हळू आवाजात बोलत होता. झोपले का सगळे? हो, उद्या भेटू. नाही नाही, मी सांगतो कुठे. मिनलच्या अंगावर काटा आला. ती काही न बोलता परत झोपली, पण तिचं मन रात्रभर जागच होतं. पुढचे काही दिवस ती सतत सावध राहू लागली. किरणचं वागणं अगदी वेगळं होतं. कधी नव्हे ते सुट्टी घेऊन बाहेर जायचं कारण सांगायचा. एके दिवशी त्याचा शर्ट धुताना मिनलला एक हॉटेलचं बिल सापडलं. क्लासिक इन, सांगली रोड. 2 लोकांचं जेवण. तिला आतून काहीतरी तुटल्यासारखं वाटलं, पण ती अजूनही शांत राहिली. त्या रात्री ती काही खाल्ली नाही. मुलगा झोपल्यावर ती बेडवर बसून विचार करत राहिली, माझं काय चुकलं? मी काही कमी प्रेम केलं का? तिच्या मनात राग, वेदना, अपराध आणि काहीतरी अनामिक भीती होती. दुसऱ्या दिवशी ती ठरवून बसली. तिनं किरणचा पाठलाग करायचं ठरवलं. किरण नेहमीप्रमाणे ऑफिससाठी बाहेर पडला, पण आज मिनलही ऑटोने त्याच्या मागे निघाली. तो बँकेकडे न जाता एका हॉटेलमध्ये शिरला, त्याच क्लासिक इन मध्ये. काही मिनिटांनी एक बाई आली. वयाने 30-35च्या आसपास. बँकेतली त्याची सहकारी होती, निशा. मिनलनं हे सगळं दुरून पाहिलं. तिचे डोळे पाणावले. ती थेट घरी गेली, पण त्या दिवसानंतर तिचं आयुष्य बदललं. रात्रभर झोप लागत नव्हती. तिचं मन सतत विचार करत होतं, मी गप्प राहू का? त्याला सामोरं जाऊ का? शेवटी तिनं ठरवलं, बोलायचंच. त्या रात्री किरण जेवणावर आला तेव्हा मिनल शांतपणे म्हणाली, तू आज पुन्हा क्लासिक इनमध्ये होतास का? किरणचा चमचा हातातून पडला. तो तिच्याकडे बघत गेला. तुला कसं माहीत? मिनल शांतपणे म्हणाली, माहीत असायला नको का? मी तुझी पत्नी आहे. क्षणभर खोलीत गप्प शांतता पसरली. किरण काही न बोलता उठून निघून गेला. मिनल त्या रात्री एकटी बसली, पण तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त रिकामी नजर. पुढच्या काही दिवसांनी किरण घरात कमी बोलू लागला, पण एके दिवशी त्याच्या मोबाईलवर निशाचा मेसेज आला, तिचं काय झालं? सगळं ठीक ना? मिनलने तो मेसेज वाचला आणि त्या क्षणी काहीतरी तुटलं. ती त्या मुलाला घेऊन माहेरी गेली. कोणतंही भांडण नाही, आरडाओरडा नाही, फक्त शांतपणे निघून गेली. ती पुढे पुन्हा त्या घरात परतली नाही. काही महिन्यांनी तिचा घटस्फोट झाला. ती एका छोट्या शाळेत शिकवायला लागली. स्वतःचं आणि मुलाचं आयुष्य उभं केलं. एकदा ती शाळेतून घरी जात असताना तिला समोर किरण दिसला, एकटा, थकलेला, चेहऱ्यावर पश्चातापाचे ठसे. त्याने तिच्याकडे पाहून म्हटलं, माफ कर मिनल, आयुष्यभर विसरू शकणार नाही मी तुला. ती फक्त हसली आणि म्हणाली, मी तुला दोष देत नाही, पण मी आता मागे वळत नाही. ती चालत गेली, शांत, आत्मविश्वासाने, पण तिच्या डोळ्यांत एक वेगळीच ताकद होती. तिने जगायला शिकलं होतं, कुणासाठी नव्हे, स्वतःसाठी. ही कथा संपली, पण मिनलसारख्या हजारो स्त्रिया अजूनही शांतपणे जगत आहेत. त्या बोलत नाहीत, पण त्या तुटतही नाहीत. 5 वर्ष झाली होती. मिनल आता नांदत होती पुण्यात, एका छोट्या शाळेत मराठी शिकवायची. मुलगा विवेक आता 10वीत होता, समजूतदार, आईचा सगळ्यात मोठा आधार. आयुष्य शांत होतं, साधं, पण स्थिर. एक दुपार अशीच शांत होती. वर्ग सुटला होता. मिनल तिच्या टेबलावर वही तपासत बसली होती. तेवढ्यात ऑफिसच्या दारात एक ओळखीचा आवाज आला. मिनल, तू इथे आहेस खरंच? ती वळली. समोर किरण उभा होता. थोडा वयस्कर, पण त्याच चेहऱ्यावर तीच ओळखीची नजर. मिनल काही क्षण गप्प राहिली. मग शांतपणे म्हणाली, किरण, तू इथे? हो, शाळेजवळचं बँक शाखा बदललंय माझं. कुणीतरी सांगितलं तू इथे शिकवतेस. त्याच्या आवाजात पश्चाताप होता आणि तिच्या नजरेत फक्त शांतता. किरणने हळू आवाजात विचारलं, तू ठीक आहेस ना? ती हलकं हसली, हो, खूप ठीक आहे. खरं सांगायचं तर मी पहिल्यांदा आयुष्यात स्वतःसाठी जगतेय. किरण काही क्षण शांत राहिला. मिनल, मला माहिती आहे, मी जे केलं त्यासाठी शब्द नाहीत, पण त्या नात्याने मला काहीच दिलं नाही. निशाने मला सोडलं. आज मी एकटाच आहे. त्याचा आवाज थरथरत होता. मला फक्त एवढं सांग, तू मला कधी माफ केलंस का? मिनलने खिडकीबाहेर पाहिलं. पावसाचे थेंब पडत होते. ती हळू आवाजात म्हणाली, माफ केलंय, किरण, पण विसरले नाही. जसं पावसाचं पाणी जमिनीत मुरतं, तसं काही जखमा वेळेनं मुरतात, पण सुकत नाहीत. किरण खाली मान घालून उभा राहिला. काही क्षण तसाच उभा राहिला आणि म्हणाला, मी परत यायचं नाही म्हटलं होतं, पण तुझं आयुष्य पाहून मनात शांतता वाटली. तू जिंकलीस मिनल आणि मी हरलो. ती काही उत्तर न देता फक्त म्हणाली,
कधी कधी हरलेले लोकच शिकवतात जिंकायचं कसं. त्या दिवशी दोघे काही न बोलता वेगळे झाले, पण त्या भेटीनं दोघांच्या आयुष्यात एक नवं दार उघडलं, समजुतीचं. काही दिवसांनी किरण पुन्हा एकदा शाळेत आला, यावेळी हातात काही कागदपत्र होती. ही जमीन तुझ्या आणि विवेकच्या नावावर केलीये, माझ्याकडे कोणी नाही आता, म्हणून. मिनल थक झाली. हे का देतोस? तो हलकं हसला. गिल्टचं ओझं कमी करायचंय मिनल, तू काही मागितलं नाहीस, म्हणूनच तुला सगळं द्यावंसं वाटलं. मिनलने तो कागद घेतला नाही. किरण, ही जमीन माझ्या मनावर ओझं बनेल, तू मला आधीच काहीतरी देऊन गेलायस, अनुभव. किरणच्या डोळ्यांत पाणी आलं. तो काही न बोलता निघून गेला. ती खिडकीजवळ उभी राहिली आणि मनात म्हणाली, काही लोक आयुष्यात येतात शिकवायला, प्रेम करायला नाही. वर्षभरानंतर मिनलचा मुलगा इंजिनिअरिंगला गेला. ती आता आत्मनिर्भर झाली होती. एकदा शाळेच्या समारंभात तिच्या भाषणात ती म्हणाली, स्त्री तुटते तेव्हा आवाज करत नाही, पण जेव्हा ती उभी राहते तेव्हा जग ऐकतं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, पण तिच्या मनात एक शांत अश्रू होताच, भूतकाळासाठी नाही, तर त्या स्त्रीसाठी जिचं प्रेम कुणी समजलं नाही, पण ती स्वतःला समजली. एक शांत सत्य, एका नात्याच्या राखेतून उभं राहिलेलं आयुष्य.